नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। प्रत्येकानं मूजवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ बघत राहा, शेअर करत राहा। रिक्षा टॅक्सीवाल्यांना ही बाईक टॅक्सी आली म्हणून कुणीच घाबरायचं नाही। हे सगळं बेकायदेशीरच आहे। आदेश एक असतात तर हे करतात बोंबाबोंब बिनकामाची। राहिला प्रश्न पर्यटक परवान्याच्या गाड्या आहेत, ह्या मराठी लोकांनी सुद्धा आता विचार केला पाहिजे की पर्यटक परवान्याच्या गाडीला स्थानिक व्यवसाय करता येत नाही, कुठलाही येत नाही। ओला कोला हा बेकायदेशीर ॲप आहे। लवकरच इथं ॲप दुसरी डेव्हलप होतील, रिजन ॲप म्हणून। हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवायचं। आता हेच लोक बोंबाबोंब करतात, रिक्षावाल्यांचं वाटोळं होणार आहे ई बाईकमुळं। कारण पर्यटक परवान्याच्या ज्या गाड्या आहेत बेकायदेशीर चालतात आणि त्यांचं जवळजवळ ह्याने ठेकाच घेतल्यागत झालं आहे अधिकृत करण्यासाठी। हे मात्र कोणी विसरायचं नाही। ह्यांना स्थानिक धंदाच करता येत नाही। ही ऑल इंडिया परमिट आहेत, ऑल इंडिया परमिट आहेत। स्थानिक व्यवसाय करता येत नाही। खाली ते ओला कोलाच्या नावानं बोंब मारतायत। ओला कोला बेकायदेशीरच आहे, मी त्याला कायदेशीर तर म्हणतच नाही। काय न्यायालयाच्या निर्देशामुळं त्यानं 5-5 लाख रुपये तरी भरले, पण ती ॲप त्याची डेव्हलप करावी लागतील, काय बऱ्याचशाच गोष्टी पुढे होतील। पण ह्याचं जे पर्यटक परवान्याचं भाडं आहे हे शासनाला ठरवायचा अधिकार नाही। कारण कायदाच असा बोलतोय की पर्यटक परवाने हे ऑल इंडिया परमिट असतात, त्याला स्थानिक धंदा करायचा परवानगीच नाही कुठली। आणि बेकायदेशीरपणे यांच्याकडं बिल्लंसुद्धा नाहीत अशा ह्या गाड्या चालतात। त्यांचे इन्शुरन्स प्लेट, कुणाचे 30% गाड्यांचे इन्शुरन्स नाहीत, फिटनेस नाहीत, असला हा सगळा लोचा आहे। आणि हे जे बोंबाबोंब चाललेली आहे ना आता ह्यांच्या गाड्या अधिकृत करण्यासाठी, ह्या रिक्षा टॅक्सीवाल्यांनी चुकी कुणी करायची नाही। प्रत्येकानं रिक्षा टॅक्सीचं परमिट हे स्थानिकांच्यासाठी, सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी, कामधंदा नोकरी लागेपर्यंत स्थानिक व्यवसाय करण्याची परमिट दिली जातात। आणि त्यासाठी शासन भाडं ठरवतं स्थानिकांची बेकारी हटावी म्हणून। हे लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकानं। तर आता ह्या ना त्या पर्यटक परवान्यासाठी त्यांनी जो एक झोल केलेला आहे तो झोल आपणाला बंद करायचा आहे। आणि त्यासाठी प्रत्येकानं रिक्षा टॅक्सीची परमिट ही काढा। आता टॅक्सीचं सुद्धा 4 शिफ्टचं परमिट मिळतं, 6 शिफ्टचं परमिट मिळतं, आणखीन कूल कॅबचं परमिट मिळतं। ह्या टॅक्स्या आणि रिक्षा जेवढ्या स्थानिकांच्या रस्त्यावरती येतील आणि मीटरनं व्यवसाय करायचा, प्रवाशांना चांगली सेवा द्यायची, म्हणजे आपला व्यवसाय हा वाढणार आहे। व्यवसाय आता आहे, रिक्षा टॅक्सीचा व्यवसाय चांगला होतो। खाली हेच सगळे लोक बोंबाबोंब करतात, रिक्षावाला पाक उठणार आणि हे होणार, काय उठत नाही, कोण उठत नाही। बेकायदेशीर यांच्या गाड्या ज्यांच्या बंद झाल्या की विषय संपला। हा स्थानिकांचाच व्यवसाय आहे। भरपूर परमिट करा, प्रत्येकानं रिक्षाचं टॅक्सीचं परमिट करा, टॅक्सीची 4 शिफ्टची परमिट करा, 6 शिफ्टची करा, आणि कूल कॅबची बी परमिट करा। तुम्हाला लायसन मिळतात, बिल्ले मिळतात, परमिट बी मिळतात, हे कुणी विसरू नका। ओला कोलाला जर पळवायचं असेल तर पर्यटक परवान्याच्या गाड्यावरती अंकुश आणायचा आहे। तुम्ही भाडी नाकारायची नाही, मीटरनं व्यवसाय करायचा। जवळचं भाडं, लांबचं भाडं असं काही सुद्धा म्हणायचं नाही। रिक्षा टॅक्सी चालकांनी ही बिलकुल चुकी करू नका। कारण बेकायदेशीर लोक एक दिवस रस्त्यातून हटतातच, आणि हेही पर्यटक परवानेही हटणार आहेत, ते फक्त 8 वर्षासाठी असतात। मी मराठी हे जे मोटर कॅब म्हणतात ना, खाली हे गोंडस नाव ह्याने दिलं, मोटर कॅबच म्हटली जाते। रिक्षा टॅक्सी ही मोटर कॅबमध्ये येते, म्हणजे 6 सीटच्या आतली जी प्रवासी वाहतुकीची वाहनं आहेत त्यांना मोटर कॅब बोलतात, प्रवासी वाहतूक करणारी वाहनं। त्याच्यामुळे रिक्षा ही मोटर कॅबमध्ये येते। नाही, मोटर कॅब म्हणजे ह्या बेकायदेशीर गाड्या चालत आहेत आणि हे लोक प्रोत्साहन देत आहेत की अधिकृत करण्यासाठी ह्यांना भाडं द्या। अरे भाडं द्या म्हणजे शासनाला अधिकार नाही, शासनाला कायदा करावा लागेल। हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा। मी महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना, मराठी लोकांना एवढंच बोलणार आहे, RTOला जावा, लायसन बिल्ले काढा, रिक्षाचं परमिट काढा, टॅक्सीचं काढा, 4 शिफ्टचं परमिट काढा, 6 शिफ्टचं टॅक्सीचं परमिट काढा, कूल कॅबचं परमिट करा, मीटरनं व्यवसाय करा। आता बेकारी राहायचं नाही, कामं धंदे नाहीत, हेही विचार करा।
प्रामाणिकपणानं व्यवसाय करा, तुमच्या अपेक्षेचा पुढचा व्यवसाय होणार, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा आणि प्रत्येकानं मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.